कोकण विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध अनिकेत तटकरे महायुतीचे उमेदवार असणार। दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार बाळमानेंची कोकण विधान परिषद निवडणुकीतनं माघार। कोकणामध्ये नितेश राणेंनी ठाकरेंच्या शिवसेनेचा उमेदवार फोडला। बाळमाने यांची ठाकरेंच्या शिवसेनेत हकालपट्टी। पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंकडून कारवाई। राऊतांची माहिती। कोकणाची सेवा करण्याची संधी मला मिळते। ज्या त्रुटी असतील त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न करेन। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनिकेत तटकरे यांची प्रतिक्रिया। बंडखोर गोकुळ गीते निवडणूक लढवण्यावरती ठाम। ज्यांनी माझा बाप काढला त्यांच्यासाठी मी अर्ज मागे घेणार नाही। गोकुळ गीतेंचा बंधू गणेश गीतेंशी फोनवरनं संवाद। फोनवरती बोलताना गोकुळ गीते संतापले। दराडेंच्या मुलानं माझा बाप काढला, गोकुळ गीतेंचा आरोप। नाशिकमधनं महायुतीचे बंडखोर गणेश गीते यांची माघार। मी उभा राहिलो तर 450 पेक्षा जास्त मतांनी निवडून येऊ शकतो, गणेश गीतेंची प्रतिक्रिया। विष्णुपंत मैजुने आणि गोरख बोडकेंची नाशिकमधनं माघार। उदय सामंत आणि दादा भुसेंच्या शिष्टाईला यश। म्हैस धुने आणि बोडकेंनी नाशकात राष्ट्रवादीकडनं अर्ज भरला होता। पुण्यातून महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। शरद पवारांच्या सांगण्यावरनं श्रीकांत पाटलांनी अर्ज मागे घेतला। विक्रम काकडे पुणे विधान परिषद निवडणुकीत बिनविरोध। सुनेत्रा पवारांनी निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली होती। भाजपचे बंडखोर उमेदवार प्रदीप कंद यांची पुण्यातनं माघार। पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन प्रदीप कंद यांनी अर्ज मागे घेतला। सुनेत्रा पवारांसोबत चर्चा झाल्यानंतर सुनील टिंगरेंनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला। पक्षाचा आणि सुनेत्रा वहिनींच्या आदेशांचं पालन केलंय। अर्ज मागे घेतल्यानंतर सुनील टिंगरेंची प्रतिक्रिया। अहिल्यानगरमधनं दत्तात्रय पानसरे यांची माघारी अर्जावरती हरकत। मी माघार घेतलेली नाही, माझा अर्ज कायम। माघारी अर्जावरती माझी सही नाही। दत्तात्रय पानसरेंचं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन। पुणे विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीनं 60 कोटी रुपये खर्च केले। पैसे जास्त असलेल्यांना महायुतीकडनं उमेदवारी मिळाली। विधान परिषद निवडणुकीत महायुतीनं निष्ठावंतांना डावललं। पुणे विधान परिषदेच्या महायुतीमधील उमेदवारीवरती रोहित पवारांची प्रतिक्रिया। ठाण्यातील विधान परिषद निवडणूक बिनविरोध होणार। एकमेव विरोधातील उमेदवार असलेल्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजित पवार यांनी अर्ज मागे घेतला। ठाण्यातील महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक बिनविरोध। यवतमाळमध्ये काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांनी निवडणुकीतनं माघार घेतल्यामुळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आक्रमक। साहेबराव कांबळे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी। आंदोलनात पदाधिकाऱ्यांनी नोटा उधळल्या। चंद्रपुरात काँग्रेसचे उमेदवार शैलेश कुमार अग्रवालांकडनं अर्ज मागे। अग्रवालांसोबत अपक्ष उमेदवार सुधीर कोठारेंनी सुद्धा अर्ज मागे घेतला। भाजप उमेदवार अरुण लाखानींच्या विजयाची फक्त औपचारिकता शिल्लक। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीतनं अपक्ष उमेदवार सय्यद फारुक यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। महाविकास आघाडीची सय्यद फारुक यांना पुरस्कृत उमेदवार करण्याच्या हालचाली सुरू असतानाच उमेदवारी अर्ज मागे। यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत बंडखोर उमेदवार साजिद बेग यांची माघार। महायुतीचा उमेदवाराचा विजय सुकर व्हावा म्हणून माघार। युतीच्या उमेदवारासोबत राहणार, साजिद बेग यांची प्रतिक्रिया। यवतमाळ विधान परिषद बिनविरोध होणार। विधान परिषद निवडणुकीमध्ये भाजप बंडखोर उमेदवार नितीन भुतडांचा अर्ज मागे। धाराशिवमध्ये तुळजापूरचे भाजप नगराध्यक्ष विनोद गंगणे यांच्या पत्नीचा अर्ज मागे। उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माघार। भाजपकडनं बसवराज पाटील तर काँग्रेसकडनं महेश देशमुख अधिकृत उमेदवार। सांगली सातारा विधान परिषदेत शिवसेनेच्या तानाजी पाटलांचा बंड शमलं। शंभूराज देसाईंसोबतच्या बैठकीनंतर तानाजी पाटील यांच्याकडनं उमेदवारी अर्ज मागे। अहिल्यानगरमध्ये अपक्ष उमेदवार करण ससाणेंची माघार। महाविकास आघाडीमध्ये एकमत न झाल्यामुळे ससाणे अपक्ष म्हणून रिंगणात होते। काँग्रेसचे श्रीरामपूर पालिकेचे विद्यमान नगराध्यक्ष असलेल्या ससाणेंकडनं शेवटच्या दिवशी अर्ज माघारी। नांदेडमधील राष्ट्रवादीच्या प्रवीण पाटील चिखलीकरांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला। महायुतीकडून भाजपच्या अमरनाथ राजूरकरांना उमेदवारी। पक्षनेत्यांच्या आदेशावरून उमेदवारी अर्ज मागे घेतल्याची प्रवीण पाटलांची प्रतिक्रिया। नांदेडमधनं काँग्रेसचे माधवराव पाटील जळगावकरांनी उमेदवारी मागे घेतली। काँग्रेसकडनं जळगावकर आणि रामदास पाटील सुमठाणकर यांनी दाखल केली होती उमेदवारी। पक्षानं आदेश दिल्यामुळे उमेदवारी मागे घेतल्याची जवळगावकर यांची प्रतिक्रिया।
कोकण विधान परिषद निवडणुकीतनं शेकापच्या उमेदवाराची माघार. काल शिवसेनेच्या बंडखोर जुईली दळवेंनी माघार घेतल्यानंतर आज अरविंद म्हात्रे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. अमरावतीमध्ये ठाकरेंच्या सेनेला मोठा धक्का. जिल्हा प्रमुख नरेंद्र पाडोळेंचा राजीनामा. नरेंद्र पाडोळे बच्चू कडूंच्या नेतृत्वात शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती. पक्षातील अंतर्गत गटबाजीमुळे राजीनामा दिल्याची चर्चा. परभणी हिंगोली विधान परिषदेमधील महायुतीतील राष्ट्रवादीच्या 2 उमेदवारांचे अर्ज मागे. मंत्री उदय सामंत यांच्या शिष्टाईला यश. राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जामकर आणि विजय जामकर यांनी अर्ज मागे घेतले. भंडारा गोंदिया विधान परिषदेसाठी तिहेरी लढत होणार. अपक्ष उमेदवार नरेश ईश्वरकर, भाजपचे बंडखोर सचिन कुंभलकर आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांच्यामध्ये तिहेरी लढत. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीतनं काँग्रेसची माघार. काँग्रेसच्या दोन्ही उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. पवारांच्या राष्ट्रवादीच्या बाळासाहेब पाटलांचाही अर्ज मागे. काँग्रेसच्या संजय मेंढे आणि मयूर पाटलांचा अर्ज मागे. धाराशिव लातूर बीड विधान परिषदेतून ठाकरेंच्या शिवसेनेची माघार. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या 10 मिनिटात अर्ज मागे. ठाकरेंच्या शिवसेनेचे संजय मुंदडा आणि सचिन पवारांनी अर्ज दाखल केला होता. धाराशिव विधान परिषदेत आता भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत. नागपूर विधान परिषदेत काँग्रेसकडनं अर्ज दाखल केलेल्या दिनेश ढोले यांनी अर्ज माघारी घेतला. नागपूरसाठी आता काँग्रेसकडनं अतुल लोंढे अधिकृत उमेदवार. नागपूरमध्ये पोद्दार विरुद्ध अतुल लोंढे असा सामना होणार. सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे पक्षाची माघार. तानाजी पाटलांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. युती धर्म पाळण्यासाठी माघार घेतल्याचं शंभूराज देसाईंचं स्पष्टीकरण. अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयात बाजोरिया पितापुत्राचा वाद घातल्याप्रकरणी बाजोरिया पितापुत्रावर गुन्हा दाखल. शासकीय कामात अडथळा आणल्याचा बाजोरिया यांच्यावरती गुन्हा. अधिकाऱ्यांसोबत वाद घालतानाचा व्हिडिओ समोर. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची आजची सुनावणी पुढे ढकलली. आता 15 जूनला सुनावणी होणार. आरोपी विष्णू चाटेचा जामिनासाठी कोर्टात अर्ज. पुढील सुनावणीत विष्णू चाटेच्या जामिनावरती सुनावणी होण्याची शक्यता. गोरेगावात महागाई विरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन. रस्त्यावरती चूल पेटवून देश आणि राज्यातील वाढत्या महागाई विरोधात आक्रमक आंदोलन. महायुती सरकारच्या जनविरोधी धोरणांचा निषेध. बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात तरुणाचं अनोखं आंदोलन. ओम गायकवाड या तरुणानं डफडा वाजवत पैसे उधळले. चिखली ते जाफराबाद रस्त्याचं काम निकृष्ट झाल्याचा आरोप. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवरती कारवाईची तरुणाची मागणी. अनेक विद्यार्थ्यांचं नुकसान होत आहे. त्या रोलीसाठी बुलडाण्यात लोड शेडिंग विरोधात स्वाभिमानीचा मशाल मोर्चा. वडजी सबस्टेशनवरती शेतकऱ्यांचं ठिय्या आंदोलन. लोड शेडिंग तात्काळ बंद करून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी. माढा तहसील कार्यालयाबाहेर 70 वर्षीय शेतकरी महिलेचं तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे. शेतातील बांधावरील झाडं तोडणाऱ्यांवरती कारवाई व्हावी यासाठी सुरू होतं उपोषण. अहिल्यानगरच्या पारनेरमध्ये कर्जमाफीच्या जाचक विरोधात भूमिपुत्र शेतकरी संघटना आक्रमक. देसवडे गावात शेकडो शेतकऱ्यांकडून कर्जमाफीच्या आदेशाची होळी. शासन निर्णय रद्द करत सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी. सोलापूरच्या माढ्यात तुकाराम मुंढेंच्या सन्मानार्थ शेतकऱ्यांकडून दुग्धाभिषेक. तुकाराम मुंढेंना एफडीएसह साखर आयुक्त पदाचा पदभार देण्याची शेतकऱ्यांची मागणी. वर्ध्यामध्ये गावठी मोहाची दारू बनवणाऱ्या आणि विकणाऱ्यांवरती कारवाई. देवळी पोलिसांकडून 23 गुन्हे दाखल तर 20,72,000चा मुद्देमाल जप्त. चंद्रपूरच्या भद्रावतीत एमडी ड्रग्सची वाहतूक करणाऱ्या नागपूरच्या तस्कराला अटक. आरोपीकडनं 168 ग्रॅम ड्रग्ज, होंडा अमेज कार सोबतच एकूण 14 लाखांचा मुद्देमाल जप्त. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. गुटखा माफियांवरती चंद्रपूर पोलिसांचा मोठा प्रहार. 2 स्वतंत्र गुन्ह्यातील आरोपींविरुद्ध संघटित गुन्हेगारीची कारवाई. आरोपी संघटित पद्धतीनं प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक, वाहतूक आणि विक्री करत होते. जळगावच्या 40 गावात कांद्याची आवक वाढल्यामुळे दरात मोठी वाढ. कांद्याला 1,500 रुपये प्रति क्विंटल पर्यंत भाव मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा. वसई विरार पालिका मुख्यालयासमोर श्रमजीवी कामगार संघटनेसाठी आंदोलन. महापालिकेच्या विविध विभागातील प्रलंबित मागण्यांसाठी संघटना आक्रमक. रजेचे थकीत पैसे, ग्रॅज्युइटी, ईएसआयसी सुविधा अशा मागण्यांसाठी आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनानिमित्तानं 6 जून रोजी रायगडावरती इचलकरंजीचा मानाचा भगवा ध्वज फडकणार. यंदा देखील मानाचा 85 मीटर उंचीचा भगवा ध्वज रायगडकडे रवाना. तब्बल 25 वर्षांपासून ही परंपरा अखंडितपणे सुरू. अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर तुकाराम मुंढेंची भेसळखोरांविरोधात धडक कारवाई. अहिल्यानगरमधील दूध उत्पादक शेतकऱ्यांचं तुकाराम मुंढेंच्या कारवाईला समर्थन. पुण्याच्या फुगेवाडीत विषारी दारू प्रकरणातील आरोपीचं घर पाडण्यात आलं. मुख्य आरोपी कर्नल विरखा याच्या घरावरती प्रशासनाची कारवाई. कारवाईचं ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्यानं चित्रीकरण करण्यात आलंय.
परळीमध्ये पैशाच्या किरकोळ वादातनं दारूच्या नशेत 36 वर्षीय तरुणाची हत्या. घटनेबाबतचे कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावरती व्हायरल. स्थानिक गुन्हे शाखेकडनं ऋषिकेश फड, गौरव व्यास या दोघांना अटक. बीडच्या माजल गावातील ब्राह्मणगावमध्ये अज्ञात चोरट्यांकडनं घरफोडीमध्ये बचत गटाचे पैसे आणि गृहिणींची लाखोंची रोकड लंपास. पोलिसांकडनं सीसीटीव्हीच्या माध्यमातून संशयितांचा शोध घेण्यासाठी पथक तैनात. संत सखुबाईंच्या आयुष्यावरील सखा माझा पांडुरंग मालिका 4 जूनपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार. सन मराठी वाहिनीवरती दररोज सायंकाळी मालिका प्रसारित होणार. सोशल मीडियावर ए रश एनर्जी ड्रिंकच्या व्हायरल कॅम्पेनचा धुमाकूळ. मिस्ट्री ब्रँड म्हणून सुरू झालेल्या मोहिमेची अधिकृत जाहिरात. एनर्जी ड्रिंक ए रशची बाजारामध्ये दमदार एंट्री.